सूचना असेल, आजच्या दिवसात एक सूचना असेल, जे प्रेक्षक वर्ग कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसतील किंवा इकडे येऊन बसतील त्यांनी ग्राउंड मध्ये कुठल्याही प्लेयर्सला सूचना द्यायची नाहीये. जर तुम्हाला तुमच्या प्लेयर्सला सपोर्ट करायचा आहे, ग्राउंडच्या बाहेर कमेंट्री बॉक्सच्या बाहेर जा, ग्राउंड वरती बाउंड्री लाईनच्या बाहेर जागा आहे, तिकडून तुम्हाला काय संदेश द्यायचा तुम्ही देऊ शकता, तुमच्या प्लेयर्सला सपोर्ट करू शकता. दुसरं कोण गेले आणि कोण गेले रे? बरं ते बॉलर कोण कौतुक येणार, कौतुक ना. पहिलं आणि वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, सर्कलचं जे शतक आहे ते हाताळण्यासाठी येतंय, पॉवर प्लेचं शतक हाताळण्यासाठी येतंय कौतुक पादीर. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा, पण बॉल गेलाय स्वतः बॉलरच्या हातामध्ये. सुंदर डॉट चेंडू होतोय पहिलाच. हर्षला दुसरा चेंडू, हा बॅट स्विंग जबरदस्त आहे, पण मला तरी वाटतं फटका फसलाय आणि पहिल्याच बॉल मध्ये खूप मोठा मासा गळाला लावलाय कौतुक पादीरने. मात्र आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती कौतुक पादीरने हर्षलला बाद केलाय. खूप मोठा मासा गळाला लागलाय, खूप मोठा मासा गळाला लागलाय. श्री गणेश लाकूडबाळा या संघाचा पहिला गडी बाद होतोय 0 या अंकावरती. सुंदर गोलंदाजीचा नजराना. पहिला चेंडू डॉट काढला होता, दुसरा चेंडू परतवलाय हर्षलला तंबूत कौतुक पादीरने. नवीन बॅटर आलाय सचिन सुद्धा ओपनिंगची कामगिरी करतो मांचवाडी संघामधनं आणि तो आता 3 नंबरच्या क्रमांकावरती आलाय. ओ फुल टॉस चेंडू आहे, फटका फसलाय. ओ झेल ड्रॉप, इथे 2 मध्ये 2 ची संधी होती. ओ नो चेंडू असेल, बीमर नो चेंडू, फ्री हिट. नेक्स्ट बॉल, नो प्लस 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होती 1 बाद 3. फ्री हिट असेल आणि स्ट्रायकर एंड वरती सचिन तुफानी फलंदाज. ओ फ्री हिटचा फायदा उचलतो आणि टाकून देतोय बाहेर बाउंड्रीच्या षटकार. सचिन यांच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला, या मॅचचा पहिला बाउंड्री षटकार. पहिला मॅक्सिमम सुंदर फटका होता, एलिव्हेशन खूप चांगलं होतं. ऍक्च्युली हा ग्राउंड आहे ना, हा रायटी बॅट्समन साठी बनलेला आहे. लेफ्टीसाठी एवढं एलिव्हेशन भेटत नाही, बॉलला खूप ताकद लागते कारण हवा ही उलट्या दिशेने आहे. त्यामुळे जर रायटी बॅट्समन परफेक्ट शॉट बसवतो तो षटकारच जातो, पण जो लेफ्टी बॅट्समन आहे त्याला खूप ताकद लावावी लागते. आपण हर्षलने बघितलं तर हर्षलने खूप सुंदर फटका मारला होता, ताकदही खूप चांगली होती, पण हवा असल्यामुळे ती कॅच झेल ग्राउंड मध्ये परफेक्टली फिल्डरच्या हातामध्ये गेला. नेक्स्ट बॉल, सचिन पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा मॅक्सिमम साठी 1 बाउंस चौकार. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते सचिन याच्या मार्फत. हे जे 2 आता खेळपट्टीवरती ग्राउंड वरती ऑन स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक वरती जे प्लेयर आहेत, जे बॅटर आहेत,
खूप हार्ड हिटर आहेत, खूप हार्ड हिटर. आणि हे काय केलंय सचिनने, कट करण्याच्या नादात स्वतःची कॅच देऊन बसलाय सचिन. आणि सचिन सुद्धा स्वस्तात परतला असं नाही बोलता येणार, पण त्याने ट्राय केलं होतं, चांगली सुरुवात मिळाली होती. त्या सुरुवातीला त्याला अजूनही चांगलं करता आलेलं नाही आणि सचिन पुन्हा तंबूच्या आश्रयाला परततोय. आणि आता ग्राउंड मध्ये कोण आलाय, रिव्हर्शिपचा बादशाह विलास दरोडा, ज्याच्या बॅट मध्ये जर रिव्हर्शिप बसला तो षटकार आणि चौकाराच्या आशयाला जातो डायरेक्टली, असा बॅटर विलास दरोडा. वडाचीवाडी संघासाठी गेली कित्येक वर्ष चांगली कामगिरी करत असताना विलास दरोडा आज 4 नंबरचा फलंदाज म्हणून ग्राउंड मध्ये उतरतोय. काय बोलतो? फिल्डर राहू दे, इथं आहे तिघच जण फक्त बसतील. वरती कोणीच नाही, आज नाही कोणाला बसून द्यायचा. हे नको कर सांगतोय. सगळीच बस. काल भांडण एक जण बसला ना. सुंदर चेंडू हाताळलाय, कौतुकने कमबॅक केलाय. षटक संपतोय, षटका अखेरीस धाव संख्या 14, 2 बाद 14. एक षटकार एक चौकार खाल्यानंतर कौतुकनं खूप चांगलं कमबॅक केलं, एक विकेट घेतली, त्यानंतर फक्त सिंगल खर्च केली आहे. सुंदर षटक हाताळलंय कौतुकने. या पॉवरप्लेच्या सर्कलमध्ये धावा खर्च केल्या, 14, 2 विकेट्स घेतल्या, महत्वाच्या इम्पॉर्टंट विकेट्स. जर हे बॅट्समन शेवटपर्यंत टिकले असते तर धावा 100 पार सुद्धा जाऊ शकत होत्या, गेल्या असत्या, अजूनही जाऊ शकतात. खूप चांगले बॅटर्स आहेत श्री गणेश लाकूडपाडामध्ये. बॉलर कौतुक बॉलर कोण आहे? गणेश स्वतः संघ मला गणेश दरोडा ऑन स्ट्राइक वरती, बॉलिंग एंड वरती स्वतः संघ मालक गणेश दरोडा, त्याच्या विरुद्ध स्ट्रायकर एंड वरती विलास दरोडा. स्वतः एका गावातले खेळाडू आहेत. ओ ऑफला कव्हर ड्राईव्ह करायच्या नादात रनआउटची संधी पण नाही, एक धाव कंप्लीट केली आहे. या एक धावेच्या मदतीने धाव संख्या 15, 2 बाद 15. आपण जर बघितलं तर लाकूडपाडा संघामध्ये खूप सारे बॅटर्स आहेत, खूप सारे डेप्थ आहे बॅटिंग लाईनअप मध्ये. अजूनही हनुमान निरगुडा स्वतः संघ मालक, त्यानंतर प्रणय देसले, असे खूप सारे प्लेयर्स. आणि हे काय घडतंय ग्राउंड मध्ये, विकेट येते, चांगल्या बॅट्समनची भरात बाद होत आहेत स्वस्तामध्ये. आणि ग्राउंड मध्ये माळचा वंडर बॉय प्रणय देसले, ज्याचे फटके सुद्धा बघण्यासारखे असतात. 3 विकेट नंतर म्हणजे 5व्या क्रमांकावर आलाय प्रणय देसले, याची खेळी सुद्धा बघण्यासारखी असते. युवक प्रतिष्ठान माळ मधनं सातत्याने विकेट किपर बॅट्समनची भूमिका गाजवत असतात प्रणय. पाहूया श्री गणेश लाकूडपाडा या संघासाठी आज काय करतायत. एलिव्हेशन नाही मिळालं बरं त्यांना आणि झेलबाद झालेत, स्वस्तात परतलेत तंबूमध्ये. गणेशांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, स्ट्रेटला फटका सजवलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स. ओ सुंदर क्षेत्ररक्षण, आणि मात्र घेतलीये फक्त आणि फक्त एक धाव. फटका चांगला सजवला होता, स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने सजवला होता, चौकार किंवा चौकारासाठी सजवला होता, पण क्षेत्ररक्षण सुंदर राहिलंय कौतुक पादरी यांचं. आणि चेंडू आडवा 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू गणेश दरोडा यांचा, आणि रिव्हर्सचा अटेम्प्ट फसलेला होता. कॅचची संधी होती, धावबाची सुद्धा संधी आहे, पण चोटी एक धाव पूर्ण केली आहे. या एक धावेच्या मदतीने धाव संख्या होतीये 3 बाद 17. 17 लॉस ऑफ द 3 विकेट्स, 17 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत गणेश आणि इकॉनॉमिकल हे शतक हाताळलेलं आहे. अजूनपर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये, एक विकेट गेली आहे. सुंदर एलिव्हेशन आलंय, कॅच आली आहे आणि फटका फसला, एवढं एलिव्हेशन मिळालं नाही आणि फलंदाज बाद होतोय. प्रणय देसले स्वस्तात परततोय. ओ
बॅटिंग मध्ये डेप्थ तर आहे, पण विकेट्स खूप जास्त पडल्यात श्री गणेश लाखोपाडा या संघाच्या. आता बॅटिंग साठी आलाय ऑलराऊंडर हनुमंत. तो नेक्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पहिलं शतक हाताळताना दिसेल, पण त्याची बॅटिंग सुद्धा लाजवाब असते. क्लासिक फटक्यांसाठी जाणला तो, ग्राउंड शॉट्स मारतो. सुंदर सुंदर गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. गणेश यांच्या मार्फत इकॉनॉमिकल शतक आतापर्यंत हाताळतोय. या शतकामध्ये धावा खर्च करतोय, 3 विकेट्स घेतोय, 2. ओ पुन्हा एकदा डॉट चेंडू. ही या षटका अखेरीस धावा खर्च करतोय, 3 विकेट्स घेतल्या, 2. गणेशचं खूप सुंदर शतक. कमबॅक केलंय त्याने. सुंदर शतक हाताळलंय, कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये थोडं खर्चिक षटक होतं कौतुक पादीरचं, पण त्याला कमबॅक केलंय, त्याला कव्हर केलंय गणेशने. या 2 संख्या अखेरीस धावसंख्या 17, 4 बाद 17. गणेश थोडी घाई करायची आहे, आपल्याकडे टाइम कमी. आज आपल्याला सेमीफायनल फायनलचे सामने खेळवायचे आहेत. ओके, टायमर लावतोय आम्ही. टायमर लाव. प्रत्येक षटकाला तुम्हाला 5 मिनिटं भेटतील. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात आवरायची आहेत. जर तुमची पहिली 4 षटकं 20 मिनिटात आवरत नाहीयेत तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या 3rd एअर सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्कोर झालाय 4 विकेट्स वरती 17 रन्स वरती 4 विकेट्स. पुढील टीम टॉस साठी यायचं आहे. DK11 माळ वर्सेस केशव 11 भांगवाडी. टॉस साठी यायचं आहे. DK11 माळ वर्सेस केशव 11 भांगवाडी. टॉस साठी यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला फास्ट घ्यायचं, क्विक घ्यायचं. गणेश कॅप्टन घाई करायची आहे थोडी. या ओव्हरचा टायमर लागलाय. हुक केलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. फिल्डरच्या हातामध्ये 1 धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी होती, पण नॉन स्ट्राईक एंड वरती थ्रो झाला आणि स्ट्रायकर एंड वरती जर झाला असता तर विलासची विकेट मिळाली असती. या धावेवरती 2 धावा चोरल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही बॅटर्स मध्ये, हनुमंत आणि विलास. स्ट्रायकर एंड वरती विलास. ओ रिव्हर्सचा अटेम्प्ट, कीपरच्या डोक्यावरून उडवलेला चेंडू. 1 धावेचा प्रयत्न, 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करतायत हनुमंत. कॉल केला होता पण विलास खूप लांब वरती पळत गेले, पण त्यांना परतता नाही आलं, त्यामुळे त्यांनी हा कॉल डिनाय केला. अशा चोरून या 2 धावा कंप्लीट केल्यात श्री गणेश लाखोपाडा या संघाच्या बॅटर्सनी. उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. मागचं जे षटक आहे तो खूप शांत गेलं आणि हे षटक खूप शांत जात आहे. अजूनपर्यंत मागच्या कमीत कमी 10 चेंडूंमध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. फटका सजवलाय आणि हा कॅच होतोय का पाहूया. पुन्हा एकदा झेलबाद. कोण होते झेलबाद? हनुमंत होतोय झेलबाद. आता मात्र कोण येतोय? स्वतः संघ मालक अनंता येतोय. आतापर्यंत 5 विकेट गमावल्यात श्री गणेश लाखोपाडाने. 22 धावा गमावल्यात. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, तिथेही 2 विकेट्स गमावल्या होत्या, पण गणेशचं षटक आल्यानंतर जो कमबॅक झालाय ना अथर्व 11 वाडाची वाडीचा, तो अजूनही चालू आहे. अजूनपर्यंत एकही बाउंड्री आलेली नाहीये श्री गणेश लाखोपाडा या संघाकडनं मागच्या काही चेंडूमध्ये.
चला टाइम 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 वाचवायचा आहे. हो सुंदर सुंदर, काशीनाथला यासाठी गणेशने आपल्या संघात ऍज अ चॉईस प्लेअर म्हणून घेतलाय आणि तो दाखवून देतोय की मी किती चांगली गोलंदाजी करू शकतोय. सुंदर गोलंदाजी हाताळताना स्वतः काशीनाथ. ओ फटका सजवला होता वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये आणि काय गणेश कडनं चुकी होतीये स्वतः संघ मालकाकडनं आणि या दरम्यान 2 धावा चोरल्यात. षटक संपतंय. या षटका अखेरीस धावसंख्या 24. 3 षटका अखेरीस 5 बाद 24 ही धावसंख्या होतीये श्री गणेश लाखोपाडा या संघाची. टाइमर चालू आहे गणेश, पटापट घ्यायचंय. चौथं षटक. ओ दांडी गुल केली आहे गणेशने. दाखवून देतोय मी स्वतः संघ मला किती जबाबदारी पार करतोय. स्वतःच 100% देत असताना गणेश दरोडा पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती दांडी गुल केली आहे विलास दरोडा सारख्या बॅट्समनची. आता ग्राउंड मध्ये येतोय सचिन. सातत्याने मानचवाडी संघामध्ये खेळत असणारे सचिन आता ग्राउंड मध्ये. सचिन निरगुडा स्ट्रायकर एंड वरती. गणेश दरोडा स्वतः संघ मला जबाबदारी घेत असताना सुंदर गोलंदाजीचा नजराना देत असताना आपल्या संघासाठी बॅटिंग डेप होती श्री गणेश लाखोडामध्ये पण त्या बॅटिंग डेपला पूर्णपणे उधळून लावलाय. ओ या 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड हलताय. या 26 5 बाद 26. खूप चांगले बॅटर्सला रिटर्न परत केलंय. तंबूच्या माघारी तंबूच्या आश्रयाला पाठवलंय गणेश दरोडाने. अथर्व 11 वडाचीवाडी या संघाच्या कर्णधाराने. ओ पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचा नजराना पाहायला मिळतोय ग्राउंड मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट्स घेतल्या. आता ही 2 विकेट्स घेतल्यात. ओ स्कोर होतोय 7 बाद 26. येतोय आता स्ट्रायकर एंड वरती काय तुकाराम. सुंदर गोलंदाजच्या नजरानं पाहायला मिळतो. ओ बाउन्सर टाकलाय. सुंदर असा बाउन्सर टाकलाय. अगदी बॅटरच्या नाका जवळून गेलाय. सुंदर एकदम तिखट बाउन्सर. गणेश सुंदर गोलंदाजी करतोय. एकदम अप्रतिम गोलंदाजी करतोय गणेश दरोडा. पुढील चेंडू बॅटर फेस करेल तुकाराम. पुन्हा एकदा आपटला होता. ओ वाईट चेंडू येतोय. मला तरी वाटतं या इनिंगचा पहिली अतिरिक्त धावा असेल. नाही सॉरी दुसरी. पहिल्या इनिंग मध्ये एक नो बॉल गेला होता पण पहिली वाईटची धाव. पहिला वाईट या इनिंग मधला. सुंदर गोलंदाजी झाली आतापर्यंत अथर्व 11 वडाचीवाडी या संघाकडनं. 7 विकेट्स घेण्यात यशस्वी झालेत. ओ फुलटॉस चेंडू ओव्हर कव्हरच्या दिशेने लगावलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. सिंगल धाव खर्च करतायत फक्त या चेंडूवरती. गणेश दरोडा तुमचा प्लेअर जो येणार होता फिल्डिंग साठी तो आलाय का? जर आला असेल तर त्याला घेऊ शकता तुम्ही आतमध्ये.
स्कोर हाईटचा नो चेक करायचा आहे. ओके ठीक आहे चालेल. रिव्ह्यू घेत आहे बॅटर टीमने. चेक करतो आम्ही इकडे. फेअर डिलिव्हरी असेल. बॉलर जो बॉल होता वो डीप झाला होता. खूप सुंदर गोलंदाजी हाताळतायत गणेश दरोडा. स्ट्राईक अँड इन वरती. ओ अनंत निरगुडा हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लेगचा चेंडू षटक क्षमता या षटका अखेरीस 4 षटकानंतर धावसंख्या होते 28. 7 बाद 28. चला डीके 11चा जो प्लेअर होता फील्ड करत होता त्याने फील्ड सोडायची आहे. चला टाइम जास्त घ्यायचा नाहीये. बॉलर येतोय स्ट्रायकर एंड वरती. राहुल लाकूडपडा संघा सॉरी जांभूळचा राहुल गोलंदाजी मार्क पहिला चेंडू डॉट घेतलाय त्याने. सुंदर गोलंदाजी करतो हा गोलंदाज. आणि 1 बाउन्सचा कॉल आहे अंपायरचा. यानंतर गोलंदाज 1 बाउन्स हा चेंडू टाकू शकत नाहीये. टाकला तर आपल्याला नो बॉलला सामोरं जावं लागेल. गोलंदाजाने ही सूचना लक्षात ठेवायची आहे. सुंदर गोलंदाजी. ओ स्लोवर गतीचा चेंडू होता. वाईटचा कॉल होता पण अपील करतायत बॅटर पण नाही. अपील फेटाळून लावतायत अंपायर. आजच्या दिवसात आपल्याला अंपायरची कामगिरी गाजताना दिसतील सुनील दरोडा आणि त्यांच्या समवेत विठ्ठल भाऊ. सुंदर आतापर्यंत त्यांनी अंपायरिंग केली आहे पूर्ण आपल्या या लीग मध्ये पूर्ण या पर्वामध्ये. खूप चांगली साथ देत आहेत. ओ सुंदर कट केलाय सर्कल मध्ये आणि सिंगल घेतली आहे. स्ट्रायकर एंड वरती येतोय अनंता. अनंता फेस करेल राहुलला. पाहूया अनंता स्वतः संघ मला आपल्या संघासाठी काय करतोय. मागचे 4 दिवस या पर्वामध्ये कॅमेरामॅन सुद्धा आपली किरण बरोबर हे आपली चांगली प्रकारे भूमिका दाखवतात गाजवतायत. वाईट चेंडू येतोय आणि त्यांना साथ देत आहेत ऑपरेटर कपिल मडके सर. खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. कुठल्याही प्रकारची 4 दिवसात त्यांनी कंप्लेंट नाही केली आहे. खूप चांगलं सहकार्य राहिलंय या अंपायरचं या ऑपरेटर कॅमेरा मॅनचं सगळ्यांचं. मिस सुंदर कट केलाय. सुंदर कट केलाय. सुंदर सुंदर या चोरून ओ रनआउटची विकेट आली आहे. रन आउटची विकेट आली आहे. विकेट झाल्यात. तुकाराम दुसऱ्या एक धाव घेतली ती दुसऱ्याचा प्रयत्न केला त्यामुळे तुकाराम आउट झाला. तंबूच्या आश्रयाला परत आला. रघुनाथ बॅटर नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय रघुनाथ. टोटल विकेट्स गेल्यात 8. धावा झाल्यात 31. उडवायचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्ह फटकाय आणि मला तरी वाटतंय संघर्षाचा संकनाद करणारा हा चौकार असेल. खूप टाइम नंतर मला वाटतं जवळजवळ 3 ओव्हर्स नंतर आलेली ही बाउंड्री आहे. या बाउंड्रीच्या मदतीने धावसंख्या होती 35. 8 बाद 35. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती काय होईल. ओ वाईट चेंडू येतोय.
वाईट चेंडू येतोय. एक्स्ट्राचे धावच्या मदतीने धावसंख्या होते 8-36. आता आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले दुसऱ्या दिवसाचे हिरो अप्पाई. ओ नाइस शॉट, नाइस शॉट. अपील केली आहे, षटकार गेलाय. ओ नो बॉल फ्री हिट. या चेंडूवरती काय करताय, कमबॅक होत आहे. लाखोबडा श्री गणेश लाखोबडा या संघाचं या येतात 6+1 7 धावा. या 7 धावाच्या मदतीने धावसंख्या होते 8-43. अजूनही फ्री हिट असेल, एक चेंडू शिल्लक असेल. जर या चेंडूवरती सुद्धा चला डीके 11 आणि डीके 11 माळ आणि केशव 11 भांगवाडी टॉस साठी यायचं, संपर्क साधायचा आहे. डीके 11 इथे उपस्थित आहे. भांगवाडी संघाच्या संघनायकाने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. रिव्ह्यू घेतलाय कशासाठी, हाईटचा. ओके, बॉल फिल्डिंगने घेतलाय का? ओके. ओके, नो असेल चेंडू. चला पुढील चेंडू फ्री हिट असेल. हो, एलिव्हेशन चांगलं मिळालं होतं आणि इथे काय घडतंय, फ्री हिट होता. षटक संपताय. एक धाव या बॉल वरती मिळाली आहे. नाही, एक धाव येत आहे. या एक धावेच्या मदतीने धाव संख्या होते 44. 8-44 45 धावांचं आव्हान असेल अथर्व 11 वडाचीवाडी या संघाला. चला डीके 11 माळ आणि केशव 11 भांगवाडी टॉस साठी यायचंय. संपर्क साधायचे दोन्ही कॅप्टन्सनी, अन्यथा एक ओव्हर कमी केली जाईल तुमच्या मॅचची. लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. डीके 11 महासंघाचे संघनायक आलेत. केशव 11 भांगवाडी संघाचे संघनायक अजूनही आलेले नाहीये, संपर्क साधलेला नाहीये. लवकरात लवकर यायचंय, अन्यथा आले नाही तर तुम्हाला 2 रनांची किंवा 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. कारण आपला आज फायनल डे आहे. या फायनल डे मध्ये आपल्याला एक्स्ट्राचे काही सामने खेळवायचे, जे की 2 सेमीफायनलचे असतील आणि 1 फायनलचा असेल. त्यांना सुद्धा एक सन्मानजनक ओव्हरचे सामने खेळवले जातील, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. निदान सेमीफायनलचे सामने कमीत कमी 3 किंवा 4 ओव्हरचे झाले पाहिजेत आणि फायनलचा सामना कमीत कमी 3 ओव्हरचा झाला पाहिजे, याचा आपण प्रयत्न करतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचंय. अजूनही केशव 11 भांगवाडी संघाच्या संघनायकाने संपर्क साधलेला नाहीये. अंपायर 10 सेकंडच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्यायचा आणि या इनिंगची टायमर आता आमचे स्कोरर लावणार आहेत. जसा कैलास चेंडू पडेल टायमर चालू केला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्री गणेश लागोपाठ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आपलं. चला बॅट्समन चला. केशव 11 भांगवाडी टॉस विन साठी यायचंय. पुढील जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये टॉस विन साठी आले नाही तर तुम्हाला अन्यथा 2 रनची पेनल्टी किंवा मग 1 ओव्हरची पेनल्टी दिली जाईल. टॉस करून घेतोय. चला कॅमेरामॅन टॉस होतोय.
टॉस होतोय, कॉलिंग करतोय DK11 महासंघाचा कप्तान काशीनाथ काशी. टॉस विन झालेत केशव 11 भांगवाडी संघ आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. स्ट्राईक एंड वरती तुम्हाला काशी दिसतील उर्फ काशीनाथ आणि नॉन स्ट्राईक एंड वरती महेश. ओ डीजे महेश नॉन स्ट्रायकर एंड वरती. हा बॅटर सुद्धा खूप तुफानी बॅटर आहे, याचा सुद्धा नाद नाहीये. स्ट्रायकर एंड वरती स्वतः काशी आणि बॉलिंग एंड वरती हनुमंत. एका संघातून खेळणारे हे प्लेयर आज एकमेकाच्या आमने सामने. पाहूया कोण कोणावर भाडी पडतोय. पहिला चेंडू ऑफ साइडला कट केलाय, जेलबादची संधी, कॅच ड्रॉप. ओ स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. बाउंड्री आडून काही फायदा झालेला नाहीये. 4 धावा पळून काढलेल्या आहेत बॅटरने. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. ही आदिवासी लोकांची ताकद आहे, ही त्यांच्या पायातली मनगटातली ताकद आहे. सुंदर चपळाईने 4 धावा पूर्ण केल्या. पहिल्या चेंडूवरतीच काशी बाद झाला असता, पण जेल सोडलेला आहे विलास दरोडा यांनी. पाहू आता काय करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण जमवले हनुमंतनी. स्ट्रायकर गोलंदाज आहे हा लाकोडा संघाचा, गावदेव लाकोडा संघाचा. ओ हा चेंडू वाईट असेल आणि 1 बाउन्स सुद्धा असेल. सुंदर 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 मागच्या इनिंग मध्ये सुंदर बॉलिंग पाहायला मिळाली. पाहूया आता पुढील चेंडूवरती हनुमंत फेस करतील स्वतः काशी. ओ सुंदर कव्हर ड्राईव्ह सजवली आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स दन दन करीत ग्राउंड लगात हा चौकार येतोय. कव्हरच्या दिशेने येतोय हा चौकार. काशीनाथ या शॉट साठी ऑफ साइडच्या शॉट साठी जाणला जातो. सुंदर बॅटर आहे हा. याच्या एलिव्हेशन मध्ये एखादा चेंडू आला ना तो बाउंड्री पारच जातो, असा हा बॅटर आहे. फटके खूप चांगले असतात, मिस टाइम फटके खूप कमी असतात या बॅटर कडनं. दबदबा आहे हा या बॅटरचा. गावदेव लाकोडा या संघासाठी सुद्धा ओपनिंगची कामगिरी करत असतो काशी. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूप चांगला होता. हनुमान सुद्धा सांगून देतोय की मी पण काही कमी नाहीये. कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवरती लगातार 2 बाउंड्रीज मिळाल्यानंतर. ऍक्च्युली पहिल्या चेंडूवरती फिल्डर्सने चुकी केली. सुंदर 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 पाहूया. ओ कॅच इट कॉल आहे. पाहूया काय होतं. आणि हा काशीची विकेट आली आहे. हर्षलचं अग्रेशन पाहून खूप चांगलं वाटतंय, कारण पहिल्या मॅच मध्ये जे त्यांच्यासोबत घडलं, त्यांची बॅटिंग लाईनअप ढासळली. आता त्यांना कमबॅकची गरज आहे, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या अथर्व 11 वाडाचीवाडी या संघात सारखीच गोलंदाजी करावी लागेल. काशीची विकेट जातीये. खूप मोठा मासा गळाला लागतोय. सुंदर गोलंदाजी हनुमंत यांची. हो स्वतः संघ मला गणेश दरोडा यांनी सुद्धा इथे 4 दिवस खूप मेहनत घेतली आहे, खूप सहकार्य केलंय आयोजक कमिटीला. आज त्यांनीच बनवलेल्या ग्राउंडचा आस्वाद घेत असताना या ग्राउंड बनवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. धाव संख्या होते 1 बाद 7. चेंडू झाले 4. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या 4 आहेत. 4 फळालेत. हो 4 फळालेत. हॅलो. ओ कव्हरच्या दिशेने चेंडू गॅप रिजन मध्ये जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. फिल्डर कलेक्ट करतायत. चला या 1 धाव संख्येच्या मदतीने या किती आहेत अंपायर कळवायचे धावा? 2. ओके.
डॉट आणि विकेट आणि ते दोन. ओय वशिपचा प्रयत्न होता, थोडासा असफल ठरतोय. फिल्डरच्या हातामध्ये जावतोय, चेंडू विसावतोय. टोटल धावसंख्या होतीये 11. एक बाद 11. षटक संपतंय. षटक संपतंय. या षटका अखेरीस 1 बाद 11. श्री गणेश लाकूडने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 15 धावा गाठल्या होत्या. नंतर त्यांची बॅटिंग थोडी ढासळली, बॅटिंग कोलॅप्स झाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अथर्व इलेव्हन वडाचीवाडी या संघाकडनं. पाहूया तशीच काही कामगिरी जर श्री गणेश लाकूडवाडा संघाने सुद्धा केली ना, तर ते सुद्धा या सामन्यात कमबॅक करू शकतात. आता आव्हान असेल वाडाचीवाडी संघाकडे. 24 बॉल 34. ओ सुंदर अपील केली आहे, अपील फेटाळली अंपायर्सने. पहिला चेंडू हर्षलने डॉट काढलाय. सुंदर ऑलराऊंडर हा खेळाडू. गोलंदाजी सुद्धा खूप सुंदर करतो. ओ 1 बाउन्स 2 बाउन्स दणदण करीत जातोय हा चौकार. सुंदर फटका होता गणेशच्या बॅटमधनं. धावसंख्या होतीये 1 बाद 15. महेशने मारलाय. सॉरी, महेश यांनी हा फटका मारलाय. दोघांचा ट्रॅक सेम असल्यामुळे माझ्याकडून कन्फ्युजन झालं. महेश यांनी मारलेला हा फटका जातोय चौकारासाठी आणि या चौकारच्या मध्ये धावसंख्या होते 1 बाद 15. ओ पुन्हा एकदा कट करणार होते ऑफसाईडच्या दिशेने, पण डॉट येतो चेंडू. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते हर्षलच्या मार्फत. एक चौकारानंतर त्याने कमबॅक केले, डॉट चेंडू टाकलाय. पाहूया आता पुढे काय करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागलं. जर या सामन्यात बनून राहायचंय तर चांगली गोलंदाजी करावीच लागेल. 1 बाउन्स टाकला. ओ सुंदर कॅचचा कॉल होता, बाउन्सर हाताळला होता. ओके, एक धावच्या मदतीने धावसंख्या जाते 16. 1 बाद 16. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षलच्या मार्फत कमबॅक करतोय. ओ काहीसा खूप वाईट चेंडू आणि अंपायर 1 बाउन्स सुद्धा असेल का? ओके, 1 बाउन्स प्लस वाईट चेंडू. वाईटच्या मदतीने एक अतिरिक्त धावसंख्या मिळते अथर्व इलेव्हन वडाचीवाडी संघाला. या 1च्या मदतीने धावसंख्या होते 17. 1 बाद 17. ओ कॅचिटचा कॉल होता. प्रयत्न चांगला होता पण हा झेल ड्रॉप झालाय आणि पुन्हा एकदा एक धाव चोरण्यात यशस्वी झालेत अथर्व इलेव्हन वडाचीवाडी संघाचे बॅटर्स. 1च्या मदतीने धावसंख्या होते 18. 1 बाद 18. ओ सुंदर फटका सजवलाय, कार्पेट लगतचा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये. ओ चेंडू फेकी खूप चांगली आहे. फिल्डिंग सुद्धा खूप चांगली आहे. षटक संपतं. या षटका अखेरीस धावसंख्या होते 19. 1 विकेट 19. या षटकात हर्षलने धावसंख्या खर्च केली 8. अथर्व इलेव्हनने आतापर्यंत जास्त विकेट्स गमावल्या नाहीत, हे त्यांचा प्लस पॉइंट आहे. चला स्पीडअप घ्यायचंय. तुम्ही 2 षटकं 10 मिनिटात कंप्लीट केलेली आहेत. पुढील सुद्धा 2 षटकं तुम्ही 10 मिनिटात कंप्लीट करायची आहेत. अन्यथा जर कंप्लीट नाही केले तर तुम्हाला एक जो फिल्डर आहे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अनंत घाई करायची आहे. स्वतः संघनायक ऍज अ कीपर म्हणून खेळत आहेत. खूप चांगल्या प्रकारे फील्ड करतात अनंता निरगुडा. आपण थोडासा वेळ वाचवायचा आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. बॉलिंग एंड वरती आले भरत. पाहूया काय करतायत भरत. आपल्या संघाला आणतायत का मॅच मध्ये परत. कट केला होता.
ओ सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव खर्च केली या चेंडूवरती भरत यांनी. या एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते 1 बाद 19. अजूनही सॉरी 1 बाद 20. अजूनही 17 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान असेल अथर्व 11 वडाचीवाडी या संघाकडे. पाहूया कमबॅक होतोय का श्री गणेश लाकूडवाडाचा. धावा खूप कमी होत्या पण अनंता यांनी खूप चांगले फिनिशिंग टचेस दिले आपल्या संघासाठी. चांगली फिनिशिंग केली. त्या फिनिशिंगच्या जोरावरती श्री गणेश लाकूडवाडा पोहोचला 44 या धावसंख्येवरती. 45चं टार्गेट दिलं. त्या टार्गेटला डिफेंड करत असताना, सुंदर गोलंदाजी करत असताना श्री गणेश लाकूडवाडा, पण अथर्व 11 वडाचीवाडी या संघासाठी या धावा किंवा हे आव्हान जास्त कठीण नसेल कारण त्याने विकेट्स खूप कमी गमावल्यात. आतापर्यंत फक्त 1 विकेट गमावली आहे. ओ सुंदर सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह सजवली आहे फिल्डरच्या हातामध्ये. सुंदर चेंडू फेकी. ओ सुंदर फटका समोरला आहे. 1 बाउन्स दणदण करीत. ओ सुंदर क्षेत्ररक्षण. फिल्डर लेगला होता. फाईन लेग वरती गेला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे फिल्डरच्या मार्फत. सुंदर या गुड रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या बॅटरने. महेश याने तो 7 चेंडू 9ची खेळी करतोय. गणेश आहे नॉन स्ट्राईक वरती 5 चेंडू 4 धावांवरती. ओ कट लागली आहे. एज लागली आहे. किपर बीट झाले. स्लीपर बीट झाले आणि हा दणदण करीत जातोय चौकार. नशिबाचा चौकार आलाय अथर्व 11 वडाचीवाडी संघासाठी. थोडे स्ट्रगल करत होते बॅट्समन मागच्या काही चेंडूपासून पण हा प्रेशर रिलीज चौकार असेल. नशिबाचा चौकार आला. आता पाहूया काही प्रेशर रिलीज नंतर काही फटके पाहायला मिळत आहेत का महेश याच्या बॅट मधनं. महेश उर्फ डीजे ऑन स्ट्राईक वरती. स्कोर होत आहे 1 बाद 27. अजूनही 13 चेंडू आणि 18ची आवश्यकता. ओ सुंदर सुंदर फटका सजवला होता पण काय काय करताय. अंपायर निर्णय कळवायचा आहे. डीके 11 माळ आणि षटक संपलंय. चला डीके 11 माळ यायचंय टॉस साठी. सॉरी टॉस झालाय मग अशीच. चला धनाजी दादा सहकार्य करायचंय. धन्यवाद आल्याबद्दल. काय निर्णय आहे. ओके षटक संपलाय. षटका अखेरीस धाव संख्या होते 28. 1 बाद 28. अजूनही 12 चेंडू 17चं आव्हान असेल अथर्व 11 मानीची वाडी अथर्व 11 वडाची वाडी या संघाकडे. बॉलिंग एंड वरती आलेत हनुमंत. वैयक्तिक दुसरं सांगित 4थं षटक हटवण्यासाठी आलाय हनुमंत. जर हनुमंताने या शतकात कमबॅक केलं तर शेवटच्या षटकामध्ये हा सामना जिवंत राहू शकतो. सुंदर षटक हाताळायचं. चला टाइम वाचवायचा आहे.
मागच्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटं खर्च केले, तर हा षटक तुम्हाला 4 मिनिटात हाताळायचा आहे. सुंदर कव्हर ड्राईव्हचा फटका होता, सॉरी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. ओ ओके, हॅलो. अंपायर जरा सॉफ्ट सिग्नल कळवायचा आहे आधी तुमचा. ओके, बॅटर सेफ असेल. किती धावा कळवायच्यात पंच? तीन धावा. या 3 धावाच्या मदतीने धावसंख्या होती ती 31. अजूनही 11 चेंडू आणि 14चं आव्हान असेल अथर्व 11 वडाच्या या संघाकडे. ओ सुंदर यॉर्करलिंगचा चेंडू होता, तो वरती आदळला बॅटरच्या. ओके, विकेट येते महेशची. हो, 1 रन घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न केला होता, त्यात विकेट येते महेशची. ओके, कौतुक येतोय ग्राउंड मध्ये आता, कौतुक ग्राउंड मध्ये येतोय. धावा लागतात अजून 10 चेंडू आणि 13. अजूनही या संघामध्ये अजूनही फलंदाज बाकी आहेत. स्वतः अरुण उर्फ डॉन हा सुद्धा बाकी आहे, षटकारांचा बादशाह. पाहूया आता काय होतंय रे. हनुमान ऑन स्ट्राईक वरती. गणेशने 6 चेंडूत 5 धावा बनवल्यात. स्ट्रेट लावलेला फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स प्लेयरच्या हातामध्ये. रनआउटची संधी असेल, अंपायर कळवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल कळवायचा अंपायर सॉफ्ट सिग्नल, नॉट आउट. ओके, विकेट असेल, आउट. एक रन घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यामध्ये डायमंड डक आलाय. कौतुक पादीरची विकेट आली आहे, ज्याने आतापर्यंत एकही बॉल फेस केला नव्हता. डायमंड डकच्या स्वरूपात तंबूत परत आहेत कौतुक पादीर. कमबॅक तर होतय, श्री गणेश लाकवडा या संघाचा कमबॅक होत आहे. पाहूया काय होतंय ते पुढे. खूप चांगली विकेट आली आहे.
हा जर बॅटर असला असता ग्राउंड मध्ये ना, याने फिनिशिंग टच दिले असतात, चांगल्या प्रकारे सामना संपवला सुद्धा असता. चला, केशवलन भांगवडीत तयार राहायचंय क्षेत्ररक्षण लावायला. पुढील चेंडू हनुमानचा सामना करेल गणेश. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका मारलाय त्याच पद्धतीने त्याच साईडला. ओ ओ ओ मिस, थ्रो मिस केला, कलेक्शन मिस केला आणि एक धाव चोरटी घेतली. टोटल घेतल्या 2 धावा. या 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 3 बाद 35. अजूनही 8 चेंडू आणि 10 ची आवश्यकता. सुंदर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते इकॉनॉमिकल. पुन्हा एकदा स्ट्रेटला फटका, फिल्डर आलेत. 1 बाउन्स थ्रो होता डायरेक्टली बॉलरच्या हातामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलंय प्रणय यांच्या मार्फत. षटक. एक बॉल बाकी असेल. ओके, 7 चेंडू 9 ची आवश्यकता. ओ डॉन ऑन स्ट्राइक वरती अरुण उर्फ डॉन. हनुमानचा चेंडू, विस्फोटक फलंदाज. आवाज द्यायची अपील, अपील हाताळली आहे. षटक संपतंय. या षटका अखेरीच धाव संख्या होतीये 36. 3 बाद 36. अजूनही 7 चेंडू 9 ची आवश्यकता. हे जे षटक आहे ना, निर्णायक षटक आहे दोन्ही टीमसाठी. कोण विजय ठरेल, कोण पहिला विजयाचा आस्वाद घेईल हे ठरवेल. टायमिंग टायमिंग खर्च नाही करायचा आहे. चला, टीम मीटिंग नको अनंता. चला, क्षेत्ररक्षण लावायचं अनंता. तुमचं लास्ट षटक आहे ते देखील 5च मिनिटात कंप्लीट झालं होतं. चला चला चला, फील्ड सजवायची आहे अनंता. जास्त टाइम खर्च होतो तुमच्याकडनं. बॉलिंग एंड वरती रघुनाथ, त्यांना फेस करेल गणेश. ओ ऑफ साइड ला कट केलाय. नो चेंडू आहे. नो +2 अशा 3 धावा मिळाल्यात. फ्री हिट असेल. 7 चेंडू 6चं आव्हान राहिलंय. आधीच आपल्याकडे दुष्काळ, त्यामुळे तुम्ही पाणी जमिनीवरती सांडून दिलंय. स्वतःचं नुकसान झालंय. अनंताने विश्वास दाखवला, त्या विश्वासावरती उभरत नसताना रघुनाथ बघू आता काय करतोय. कमबॅक करेल का आपल्या संघाचा. ओ कट लागली. एक स्लीपरच्या हातामध्ये चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट. 5 चेंडू 5 धावा. भाऊ काय करतोय. डॉन ऑन स्ट्राइक. जर या चेंडूवरती परफेक्ट शॉट बसला ना, तर याच चेंडूवरती सामना समाप्त होऊ शकतो. एवढी ताकद ठेवतो अरुण.
हो, या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट केलाय. खराब चेंडू पैकी राहिली आहे, खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. 4 मध्ये 3 लागतात. षटकार मारला जाईल 51. पुढील चेंडू अरुणसाठी षटकार मारला तर 51चं पारितोषिक आहे. ओ, बीट होतोय अरुण. जर अरुण यांनी षटकार मारला तर आकाश कोटका ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू. ओ, एलिव्हेशन जबरदस्त आहे. ओ, सुंदर कॅच पकडलाय. आता मात्र 2 चेंडू 3 ची आवश्यकता. ग्राउंड मध्ये आलाय स्वतः नरेश आलाय ग्राउंड मध्ये. सुंदर कॅच पकडली आहे सचिनाने. या कॅच साठी 51 रुपयाचं पारितोषिक येत आहे मनोज दानके यांच्या मार्फत. जेव्हा मॅच होईल त्यानंतर तुम्ही येऊन कलेक्ट करायचं आहे. सुंदर कॅच होती. अशी कॅच एक परफेक्ट फिल्डरच पकडू शकतो. सुंदर. 2 चेंडू 3 ची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती नरेश आणि नॉन स्ट्रायकर वरती गणेश स्वतः संघ मालक. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू 9 हाताळला होता. 7 चेंडूची 9 ची गरज होती. तिथून कमबॅक केलाय रघुनाथने. कमबॅक केलाय. सामना दोन्हीकडे आहे. 50-50%. 2 मध्ये 3 काय अवघड नाही आणि पण 2 मध्ये 3 तेवढेच अवघड आहेत जेवढे अवघड नाही. जितकं सोपं तितकंच कठीण. 2 मध्ये 3 मॅच कुठे होती कुठे गेली. एक टाइमला अथर्व 11 वडाचेवाडी या संघटना 80-90% हा सामना होता. ओ, कट केलाय. 2 ची कॉल असेल. ओ, रन आउट. 1 चेंडू 2 धावा. रोमांचक सामना आणि कंपल्सरी चेसिंग असेल. लक्ष द्यायचे. कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू 2 धावा. सामना कुठे होता कुठे नेला. 12 चेंडू 17 धावा. त्यानंतर 11 चेंडू 13 धावा. त्याच्यानंतर 8 चेंडू 10 धावा. तदनंतर मग 7 चेंडू 9 धावा. त्यानंतर 7 चेंडू 6 धावा आणि आता आलाय 1 चेंडू 2 धावा. सुंदर रोमांचक सामना. मला तरी वाटतं या पूर्ण पर्वामधील या वर्षीमधील या हंगामातील सर्वात रोमांचक सामना शेवटच्या दिवशी पहिला सामना होतोय. 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग असेल. मला तरी वाटतं जिकडे गणेशने कौतुकला धावत केलं ना तिकडे सामना फसला. कौतुक असा प्लेअर आहे, असा फलंदाज आहे. लई बारी वडाचेवाडी या संघाकडनं सातत्याने कामगिरी गाजवत असतो. त्याला तिकडे डायमंड डक मध्ये परतावा लागलं. तिकडे खूप मोठं नुकसान झालं अथर्व 11 वडाचेवाडी संघाचं. चला स्पीडअप घ्यायचंय. 1 चेंडू 2 धावा. जर डॉट झाला तर सामना जिंकेल श्री गणेश लाकुडा संघ. चला पाहूया काय होत आहे. मला सुद्धा इकडे अंगावरती काटे येत आहेत. हा सामना बघताना मजा येते. आणि श्री गणेश लाकुडा संघ पहिला सामना क्रुशियल सामना विन होतोय, जिंकतोय. सुंदर गोलंदाजी केली आहे रघुनाथने. जरी बॅटर फेल झाले होते तरी त्यांच्या बॉलर्सने सामना रिटर्न आणलाय. चर्चा होती की बॉलिंग लाईनअप नाहीये अनंताकडे. बॉलिंग लाईनअप नाही श्री गणेश लाकुडा संघाकडे, फक्त बॅटिंग लाईनअप आहे. पण दाखवून दिलं आमच्याकडे बॅटिंग पण आहे आणि बॉलिंग पण आहे. सुंदर सामना जिंकलाय श्री गणेश लाकुडा संघाने.